अमरावती शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली आहे। नागपूर गेट पोलिसांनी एका आरोपींकडून तब्बल 60 ग्रॅमपेक्षा जास्त एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत। आरोपीच्या खिशातून, दुचाकीच्या डिक्कीतून आणि घरातूनही हे ड्रग्ज मिळाले आहेत। या कारवाईची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशव्यापी ड्रग्ज विरोधी मोहिमेच्या अनुषंगाने अमरावती शहरातही पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे। नागपूर गेट डीबी पोलिसांनी एका महिन्यात तिसऱ्यांदा अशी मोठी कारवाई केली आहे। 12 ऑगस्टच्या रात्री पोलिसांनी पाटीपुरा येथील रहिवासी असलेल्या 45 वर्षीय सहीद खान शरीफ खान याला ताब्यात घेतले। पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्या खिशातून, दुचाकीच्या डिक्कीतून आणि घरातूनही 60 ग्रॅम 51 मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। सईद खान हा मनपाच्या टिनाच्या शेडमध्ये एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपींकडून 2 मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण 4,36,830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र भार्गव यांच्या तक्रारीवरनं आरोपी विरुद्ध एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशानुसार नागपूर गेटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने केली आहे। या पथकात पोलीस उपनिरीक्षक गजानन विधाते, जितेंद्र भार्गव तसेच इतर पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। दिनांक 12/8/2025 रोजी रात्री 23 वाजेच्या सुमारास डीबी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा अंमली पदार्थ एमडी विक्री करत आहे। अशा माहितीवरून माहिती मिळाल्याने डीबी पथक एसआय भार्गव हे हद्दीत ऑलरेडी पेट्रोलिंग करिताच रवाना होते। त्या दरम्यान त्यांनी खात्रीलायक माहिती मिळाल्याने सदर पाटीपुरा येथील मनपा ग्राउंड आहे त्याच्यासमोर बसण्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी जाऊन त्याला पकडले असता तर त्याच्या वरील शर्टाच्या खिशात 2 पाऊच मिळाले। त्यानंतर त्याच्या बाजूलाच ग्राउंडमध्ये त्याची गाडी पल्सर गाडी होती। त्या गाडीमध्ये त्याची डिक्की काढून पाहिली असता त्या गाडीमध्ये सुद्धा 2 पाऊच मिळाले एमडीचे। त्यानंतर त्याचं घर बाजूलाच समोरच घर होतं, त्या ठिकाणी सुद्धा आमची टीम सर्च केली असता एसआय भार्गव पूर्ण डीबी टीम आणि महिला अंमलदार त्या ठिकाणी किचनमध्ये एक प्लास्टिकचा डब्बा, त्यामध्ये रवा असतो, त्या रव्याच्या डब्यामध्ये एमडीची पाकिट एक जवळपास 48 ते 49 ग्रॅमची पाकिट त्या घरात सापडली। अमरावती पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांमध्ये नक्कीच धास्ती निर्माण झाली आहे।